मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आपल्या समोर पुन्हा एकदा एक नवा विषय घेऊन आलो आहे. खरं म्हणजे हा विषय तसा आता नवीन राहिलेला नाही आणि तो अगदी काल परवाचा आहे असंही नाही. हा विषय तसा अत्यंत जुना आहे. म्हटलं तर 100 वर्ष जुनं, म्हटलं तर 200 वर्ष जुना, म्हटलं तर 300 वर्ष जुना, इतका हा शेकडो वर्ष जुना असलेला विषय आहे. पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये हा विषय पुन्हा पुन्हा नव्यानं येत असतो. त्याच्यावरती वाद विवाद होत असतात, उलटसुलट चर्चा होत असते आणि 8-15 दिवसानंतर तो विषय पुन्हा शांत होत असतो. असे काही विषय आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये, की ते विषय काही वर्ष गेली की पुन्हा पुन्हा येत असतात आणि त्याच्यावरती पुन्हा पुन्हा वाद होत असतो. एक आहे रामदास स्वामीचा विषय आणि दुसरा आहे नथुरामाचा विषय. दोन्हीही व्यक्तिमत्वामध्ये राम शब्द आहे आणि या दोन रामांमुळं म्हणजे नथुराम आणि रामदास महाराष्ट्राचं समाज जीवन ढवळून निघत असतं, देशातलं समाज जीवन ढवळून निघत असतं. काल परवा ही अशीच एक घटना घडली आणि त्यानिमित्तानं मी हा आपल्यासाठी व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, मी विसरत असतोय सांगायला, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब केल्यामुळं तुमचे पैसे खर्च होत नाहीत आणि सबस्क्राईब केल्यामुळं माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळत असतात आणि माझे जुने व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतात. आणि म्हणून सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मी 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. 1000च्या पुढं आपले सबस्क्रायबर झालेले आहेत. ते आणखी वाढावेत अशी माझी इच्छा आहे, म्हणून एक विनंती. ओके, तर पुन्हा एकदा आपण विषयाकडे येऊया आणि तो विषय जो आहे, जे अनेक विषय भारतामध्ये महाराष्ट्रात वादाचे असतात, त्यातला आणखी एक वादाचा विषय म्हणजे रामदास स्वामीचा विषय. त्याचं असं झालं की परवा औरंगाबादला एक कार्यक्रम झाला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जो कार्यक्रम होता श्री समर्थ साहित्य संमेलन औरंगाबाद. 27 फेब्रुवारी 2022 औरंगाबादला कार्यक्रमाचं आयोजन होतं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आणि रामदास स्वामीचा अर्थार्थी काहीही संबंध नाही आहे, पण निमित्त भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठी राजभाषा दिन या दोन्हींचं औचित्य साधून औरंगाबादमधल्या आणि धुळ्यामधल्या, जालन्यामधल्या अशा काही लोकांनी, काही संस्थांनी एकत्र येऊन श्री समर्थ साहित्य संमेलन औरंगाबादला घेतलं, तापडी या नाट्यगृहामध्ये. आणि या साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते, प्रमुख पाहुणे होते आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल कोश्यारी साहेब. आता कोश्यारी साहेब हे सार्वजनिक जीवनात जेव्हा जेव्हा आपल्याला दिसतात किंवा दूर टीव्हीवरती दिसतात, तेव्हा ते धोतर, शर्ट, कधी जॅकेट आणि वरती काळी टोपी परिधान केलेले दिसतात. काँग्रेसची पांढरी म्हणून RSSची काळी टोपी. तर हे RSSचे आहेत हे तर उघड आहे. आणि जर कोणी कोणाला कुठल्या म्हणजे ज्याला वाटते ती टोपी त्या रंगाची तो घालू शकतो, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. पण त्यांची भूमिका स्पष्ट आहे की ते RSSचे आहेत. आणि ते RSSचे राज्यपाल कोश्यारी त्या श्री समर्थ साहित्य संमेलनाचं पाहुणे म्हणून बोलताना औरंगाबादमध्ये गुरु महत्व सांगायच्या निमित्तानं त्यांनी एक विधान केलं. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा और समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा. गुरुचं महत्व सांगायला गेले राज्यपाल आणि हे वाक्य ऐकल्या ऐकल्या मी म्हणालो माझ्या मनात, घावला आता हा राज्यपाल घावला म्हणलं. आता याला लोक सुट्टी देत नाहीत. गेली 2-2.25 वर्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक कधी एकदा आणि कशामध्ये एकदा राज्यपाल सापडतात याची वाटच खरं तर बघत होते आणि शिवाजी महाराजांच्या या टिप्पणीवरून ते सापडले. त्यामुळं गोंधळ होणार याची पूर्ण खात्री झाली आणि गोंधळ झाला सुद्धा सुरू.
खरं म्हणजे त्याच्यावरती लगेच प्रतिक्रिया आल्या, राज्यपालाचा निषेध, आणि कुठल्या कुठल्या कसल्या कसल्या भाषेत आपण निषेध करत असतो. एखाद्या महापुरुषाला कुठल्याही वयाचा वगैरे विचार न करता कुठल्या थराला जाऊन आपण ट्रोल करत असतो, हे आपण अनेक वेळेला अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये पाहिलेलं आहे. तर मग राज्यपाल कोश्यारीला पण ट्रोल करायला सुरुवात, आणि मग काय, जी भाषा होती ती वाचनीय तर अजिबात नव्हती. पण हे सुरू झालं आणि ते स्वाभाविक होतं. या देशामध्ये महापुरुष हे आता जातीचे झालेले आहेत, एखाद्या गटाचे झालेले आहेत, आणि त्यामुळं आपल्या एखाद्या प्रेरणास्थानावरती जर आघात झाला तर मग त्या जातीचे, त्या गटाचे, त्या विचाराचे लोक, त्या संघटनेचे लोक, ज्याने कुणी अशा पद्धतीचं विधान केले त्याला अक्षरशः तोडू, फाडू का सोलू असं त्यांना होत असतं, आणि ते जमेल त्या पद्धतीनं त्याच्यावरती अटॅक करत असतात. राज्यपाल कोश्यारी हे बोलून गेले. त्यांच्या बोलण्याच्या आणि त्या घटनेचा, ती घटना मलाही आवडलेली नाही आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदास स्वामीचा गुरु शिष्याच्या अनुषंगाने त्यांनी जो संदर्भ लावलेला आहे तो अनैतिहासिक आहे, चुकीचा आहे, संदर्भहीन आहे, आणि मला तो मान्य नाही. जर महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि त्यांचं कर्तृत्व एखाद्या रामदास स्वामीमुळं एवढं सगळं कर्तृत्व झालंय असं जर कोण म्हणत असेल तर ते त्या महापुरुषाच्या, कर्तृत्वान पुरुषाच्या कर्तृत्वावरच शंका घेण्यासारखं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची टिप्पणी कुणीही केली तरी ती निषेधार्ह आहे, आणि मीही त्या गोष्टीचा निषेध करतोय. परंतु या अनुषंगानं जे मुद्दे समोर आले त्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला हरकत नाहीये. आणि ती चर्चा म्हणजे काय की चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, आणि समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेगा. म्हणजे रामदास स्वामी शिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारतो, कुणी विचारलं असतं, अशा आशयाचं विधान राज्यपाल कोश्यारींनी केलं होतं. म्हणजे स्वामी समर्थ हे रामदास जे आहेत ते जर नसते तर शिवाजी महाराज काहीच करू शकले नसते. त्यामुळं शिवाजी महाराज जे काही आहे ते त्यांच्यामुळं आहे, त्या स्वामीमुळं आहे, रामदासमुळं आहेत, अशा आशयाचं ते विधान होतं. आणि त्याच्यावरती टीका सुरू झाली. सुप्रिया सुळेंनी, संभाजी ब्रिगेड आहे, आणि वेगवेगळ्या अनेक संघटना पक्षाचे लोक या सगळ्या हल्ल्यामध्ये उतरले आणि त्यांनी राज्यपाल कोश्यारींना टीका केली. अगदी पंतप्रधानांच्या समोर पुण्यामध्ये जो परवा मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, अजित पवारांनी तिथंही तो विषय काढला अप्रत्यक्षपणे. म्हणजे सापडलाय तर आता सुट्टी नाही, अशा भाषेमध्ये अशा पद्धतीनं राज्यपाल कोश्यारींना लोकांनी ट्रोल केलं, किंवा आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर धू धुतला. पण मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मी त्याच्या पुढं जायचं म्हणतं. आणि माझे जे वाचक आहेत, माझे जे चाहते आहेत, मला ऐकणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी मी काही चर्चा नव्यानं आपल्यासमोर घडवायचं म्हणतो. मी अत्यंत खालच्या पातळीवर मुळीच जाणार नाहीये, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मला ते बोलायचं नाहीये. मला फक्त एक मुद्दा सांगायचा आहे की सातत्यानं रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते अशा पद्धतीची भूमिका काही लोक मांडत असतात. अनेक मंदिरामध्ये आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जवळजवळ उभे आहेत किंवा एकत्र आहेत. रामदास स्वामी बसलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत, आणि त्यांनी असा हात केलेला आहे रामदास स्वामी, जणू ते काहीतरी सांगतायत आणि त्यांचं कान देऊन शिवाजी महाराज ऐकतायत किंवा तिकडं ते दाखवतायत, तिकडं बघतायत. मी आणखी एक असा फोटो पाहिलेला आहे की त्याच्यामध्ये रामदास स्वामी मध्ये बसलेले आहेत, आणि एका बाजूला त्यांच्या उजव्या बाजूला तुकाराम महाराज आहेत आणि डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज असे बसलेले आहेत की जणू काय म्हणजे ते दीन होऊन बसलेले आहेत रामदास स्वामींच्या समोर. असा ही फोटो मी पाहिलेला आहे. आणखी अनेक अशा पद्धतीचे फोटो रामदास स्वामींचे सगळीकडे बघायला मिळतात. आणि मग असे जे फोटो आहेत की आजच्या पिढीवर, येणाऱ्या पिढीवर सुद्धा असा एक संदेश जातो की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी हे एकत्र होते आणि ते काहीतरी मार्गदर्शन करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज कान देऊन ऐकतायत वगैरे वगैरे वगैरे.
म्हणून मी या प्रश्नावरती आपल्यासोबत चर्चा करतोय की खरंच रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते काय, आणि ती चर्चा आपल्याला आज करायची आहे. आणि त्या चर्चेच्या निमित्तानंच मी आपल्यापुढं हा विषय घेऊन आलेला. पहिली गोष्ट अशी की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेटच झाली नाही असं म्हणणारे, असा दावा करणारेही लोक आहेत, आणि भेट एकदा नव्हे दोनदा झाली असं म्हणणारेही लोक आहेत. याच्यामध्ये काही इतिहास संशोधक आहेत, काही असेच आहेत, काही तसेच आहेत. पर ऐतिहासिकदृष्ट्या आपण या गोष्टीचा थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही लोकांचं असं म्हणणं आहे, जे रामदास प्रेमी आहेत, रामदासी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट 1649 मध्ये झाली आहे, पहिली भेट. आणि काही लोक म्हणतात की 1649 नाही, 1672 मध्ये झाली आहे. आता म्हणजे जे 1672 मध्ये झाली म्हणतात ते कळत न कळत 1649 ला झाली नाही असं सुचवतात. पण नेमकं 1649 ला काय झालं आणि 1672 ला काय झालंय त्याची चर्चा मी आज आपल्या समोर करणार आहे. 1649 ला छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाली असं ज्याच्या आधारे, ज्या लेखनाच्या आधारे म्हटलं जातं, ते लेखन श्री शंकरराव देव यांनी एक पत्र प्रसिद्ध केलेलं आहे. तर हा पुरावा आहे तोच आहे. शंकरराव देव यांचा दावा आहे की यांची भेट 1649 ला झाली होती. आणि पुरावा म्हणून त्यांनी जो सादर केलेला आहे तो आहे वाकनीसी टिप्पणीस यांचं लेखन. त्यांच्या मतानुसार, म्हणजे शंकरराव देवांच्या मतानुसार किंवा त्या टिप्पणीसांच्या मतानुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट शिंगणवाडीच्या बागेत वैशाख शुद्ध नवमीला गुरुवारी भेट झाली. दिवाकर गोसाव्याच्या सांगण्यावरून अंताजी गोपाळ देश कुलकर्णी यांनी परगणे कुडाळ यांनी लिहिले, परगणे कुडाळ या ठिकाणी लिहिले असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. शिंगणवाडीत भेट झाली, गुरुवारी झाली, वैशाख शुद्ध नवमी. आता हे जे काही शंकरराव देवांनी अंताजी गोपाळ देश कुलकर्ण्याचा दाखला देऊन जे काय म्हटलेलं आहे त्या गोष्टीचा जर विचार केला तर वस्तुस्थिती काय आहे, या मुद्द्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत. आणि ते आक्षेप घेणारे लोक सुद्धा इतिहासकार आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांचंच म्हणणं आहे की टिप्पणीस यांच्या म्हणण्यानुसार शके 1571 वैशाख शुद्ध नवमीला गुरुवारी येतच नाही. म्हणजे ज्या गुरुवारी भेट झाली अशा पद्धतीचा दावा शंकरराव देव करतायत, त्या तारखेला गुरुवार येतच नाही, त्यामुळं हे खरं नाही असं म्हटलं जातं, किंवा हा एक आक्षेप आहे. दुसरं असं की शिरगाव मठाचे भीमस्वामी म्हणून, शिरगाव म्हणजे उमरज जवळ, कराड तालुक्यातलं उमरज जवळ रामदास स्वामींचा एक मठ आहे शिरगावला. योगायोगानं तिथं मी गेलेलो आहे. माझ्या कॉलेजचा NSSचा कॅम्प तिथं होता, त्यामुळे मी तो सगळा मठ वगैरे पाहिलेला आहे. तर त्या मठाचे जे स्वामी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही भेट छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट 1649 ला झाली, ती सप्तमीला झाली. आता हे शंकरराव देव आणि अंताजी गोपाळ म्हणतायत की ही भेट नवमीला झाली, शिरगाव मठाचे स्वामी म्हणतायत सप्तमीला झाली. त्यामुळे यांच्यातच एकमत नाही. जर या दोघांच्या मध्ये, म्हणजे दोन्ही रामदासी मध्ये जर एकमत होत नसेल तर ही गोष्ट खरी नाही. हनुमंत स्वामी म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्या बखरीमध्ये असं म्हटलंय की शिंगणवाडीत भेट झाली, बागेमध्ये झाली. इकडं म्हणतायत दिवाकर अंताजी गोपाळ म्हणतायत बागेमध्ये झाली, हे म्हणतायत शिंगणवाडीत झाली. म्हणजे बागेचा उल्लेख ते करत नाहीयेत. एकूणच या सगळ्या मतमतांतरांच्या मधून असं दिसतंय की यांच्यात एकमत नाही, यांच्यात मतभेद आहेत. वार बरोबर नाही, ती नवमी का सप्तमी हेही बरोबर नाही. आणि या सगळ्या गोष्टी ध्यानात धरून सर्वांनी एकमुखी असा निर्णय घेतला की हे खोटं आहे, 1649 ला भेट झाली नाही. आता 1649 ला भेट झाली नाही
याचा आणखी एक पुरावा म्हणजे 1658 सालचा, म्हणजे 1649ला भेट झाली असा काही लोक दावा करतायत, पण ते खोटं आहे हे सिद्ध करणारी घटना म्हणजे 1658चा एक संदर्भ. शिवकालीन पत्रसंग्रहामध्ये एक असं पत्र आहे की त्यावरून 100% असं म्हणता येतं की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची 1649 मध्ये भेट झालेली नाही. काय आहे ते शिवकालीन पत्र? तर त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की काही रामदासी गोसावी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेले आणि ते भेटायला गेल्यानंतर राजे त्यांना विचारतायत, तुम्ही कोण, कोणा ठिकाणी असता? आता जर का ते रामदासांना भेटले असते तर तुम्ही कोण असा प्रश्न छत्रपतींनी विचारलाच नसता त्या गोसाव्यांना, किंवा कोणी ठिकाणी असता हे विचारलं नसतं. 58 साली रामदासी गोसावी राजांना भेटल्यानंतर राजे म्हणतायत, तुम्ही कोण, कोणा ठिकाणी राहता किंवा कोणा ठिकाणी असता? त्यावरती रामदासी म्हणतायत, आम्ही रामदासी चाफळास राहतो. चाफळ म्हणजे पुन्हा कराड उंबरच्या जवळच आहे, चाफळास राहतो. त्यावर राजे म्हणतात, मूळ गाव कोण? मग तुमचं मूळ गाव कुठलं किंवा तुमच्या स्वामीचं मूळ गाव कुठलं? तर ते म्हणतात, गंगा तिरी जांब. तुम्हाला माहित आहे की रामदास स्वामीचा जन्म जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये, तिथं जांब जे आहे त्या जांबला झालेला आहे. तर ते म्हणतात गंगा तिरी जांब. एकूण हा संवाद शिवकालीन पत्रामध्ये जो सापडतोय 1658ला, त्यामध्ये तर असं स्पष्ट दिसतंय की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी आणि रामदास स्वामी हे एकमेकाला 58 पर्यंत ओळखत सुद्धा नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामीचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही, ओळख सुद्धा नाहीये. याचा हा धडधडीत पुरावा आहे. आणि असा असताना सुद्धा हे जे रामदासी गोसावे आहेत ते त्यांना सांगतात की आम्ही चाफळाला देवाची स्थापना करतोय आणि महाराजांनी आम्हाला भिक्षा द्यावी. आणि त्या पत्रात उल्लेख आहे की दत्ताजी पंत वाकनीस यास प्रतिवर्षी 200 होन देत जाणे, अशा पद्धतीचा आदेश छत्रपतींनी दिलेला आहे. 200 होन इतकी रक्कम या चाफळच्या मंदिराला द्यायची छत्रपतींनी मान्य केलं, अशा पद्धतीचे कागदपत्र आहे. पण तो मुद्दा काहीतरी असला तरी सुद्धा 1658च्या पत्राप्रमाणे 58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींना ओळखत सुद्धा नव्हते. याचा अर्थ 1649ला त्यांची भेट झालेली नाही हे उघड आहे. म्हणजे 58 पर्यंत रामदास स्वामींचं नाव सुद्धा महाराजांना माहिती नाही. 1649ला ज्यांची भेट झाली जे म्हणतात ते असंही दावा करतायत की त्यांनी अनुग्रह घेतला, म्हणजे रामदास स्वामीकडून दीक्षा घेतली. तर तेही स्पष्ट निखालस खोटं आहे. आणि 200 होन दिले असा उल्लेख असेल तर काही आणखीही कागदपत्र आहे की त्यामध्ये छत्रपतींच्याकडून या चाफळच्या मंदिराला मदत झाल्याचे काही पुरावे आहेत, परंतु अनुग्रह घेतला वगैरे ही नोंद कुठंही नाही. मग आता 1649ला भेट झालेली नाही, 1658 पर्यंत रामदास स्वामीचं नावही माहिती नाहीये. आता मग दुसरा एक दावा आहे रामदासींचा की 1672 मध्ये भेट झाली का? आता 1672 मध्ये भेट झाली का हे कशाच्या आधारे म्हटले जातात? तर पुन्हा शिवकालीन पत्र खंड 2 मध्ये आहेत. शिवकालीन पत्र या ग्रंथामध्ये खंड 2 खंडामध्ये हा दावा केला जातोय, परंतु याला सुद्धा ठोस पुरावा नाही अशा पद्धतीची माहिती सर्वांच्या साक्षीनं पुढे येत आहे. 31 नोव्हेंबर 1678ला, म्हणजे हा जो दावा आहे 72ला का 78ला जी भेट झाली, तर ती खरी का खोटी याच्याबद्दलचं हे बोललं जात आहे की स्वामींना सनद दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, काही गावं इनाम दिलेले आहेत, अशा पद्धतीचा एक रेफरन्स 31 नोव्हेंबर 1678 मध्ये दिलेले सनद असा एक दावा पुन्हा त्या शंकरराव देवांनीच केलेला आहे धुळ्यामध्ये. आणि हा दावा त्यांनी 1906 मध्ये एक पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की समर्थांची 2 जुनी चरित्रे सापडलेली आहेत आणि त्या समर्थांच्या चरित्रामध्ये हा मुद्दा सापडलेला आहे. आणि असं म्हणून त्यांनी 1972ला भेट झाली किंवा 78ला भेट झाली अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे.
खरं म्हणजे जी सनद शंकरराव देवांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे ती सनद अनैतिहासिक आहे आणि बोगस आहे असं इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. ती घुसडलेली आहे, बनावट आहे असंही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सनदेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. त्या सनदेमध्ये काय काय लिहिलंय ते सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे, धक्कादायक आहे. की छत्रपती शिवाजी महाराज स्वामींना नम्र झालेले आहेत, झुकलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत जे काय झालंय ते तुमच्यामुळेच झालेलं आहे, देवा ब्राह्मणामुळे झालेलं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पत्रामध्ये सनदेमध्ये रयत हा शब्द नसावा यासारखा खोटेपणा दुसरा कुठला असू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणणं किंवा छत्रपतींचं जे जे काय आहे ते देवा ब्राह्मणांच्या मुळे आहे असं म्हणणं हे निखालच खोटं आहे. छत्रपतींच्या शौर्याचा, कार्याचा, कर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा, धाडसाचा अवमान करणार आहे. पण ते तशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ते प्रचंड मोठं लिखाण आहे. ती सनद वगैरे माझ्याकडे आहे पण ते वाचून दाखवण्यात वगैरे खूप वेळ जाईल. मी नंतर कधीतरी त्याच्यावरती बोलेन. तर ती सनद खरी का खोटी याच्याबद्दलही वाद आहे. परंतु 2017 संकेत कुलकर्णी या गृहस्थाने ब्रिटिश लायब्ररीमध्ये लंडनला त्या सनदेची मूळ प्रत सापडली असा दावा केलेला आहे. आणि ती जी सनद आहे त्या सनदेमध्ये लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणाच्या शेवटी मर्यादेयम विराजते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पत्रामध्ये हा एक शिक्का असायचा, मर्यादेयम विराजते हा शिक्का मारलेला आहे. आणि त्यामुळे ही खरी सनद आहे, भेट झाली वगैरे वगैरे असं त्याच्या म्हटलं जातं. परंतु ही जी काही कागदपत्र बनवलेली आहे, सनद बनवलेली आहे त्याच्यावरती आवजी चिटणीसांचं हस्ताक्षर आहे. आवजी चिटणीस त्यांचा जो कोणी लिहिणार आहे त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली हा शिक्का मारलेला आहे. आता हा जो शिक्का मारलेला आहे मर्यादेयम विराजते, छत्रपतींच्या प्रत्येक पत्राच्या शेवटी त्यांनी तो शिक्का आहे. मर्यादेयम विराजते याचा नेमका अर्थ काय आहे तर मर्यादेयम विराजते हा मूळचा अरबी आणि फारसी शब्द आहे. आणि हे दोन शब्द एकत्र करून नंतर ते मर्यादेयम विराजते हा शब्द म्हटलाय. मूळ शब्द आहे अरबी शब्द मोर्तब आणि फारसी शब्द सुध आणि त्याचा अर्थ आहे परिपूर्ण झाले, पूर्ण झाले. म्हणजे मर्यादा घालत आता पूर्ण झालेला आहे आणि आता मी माझ्या लिखाणावरती, मी माझ्या पत्रावरती मर्यादा घालत आहे. मर्यादेयम विराजते. आता मी थांबतो, आपण म्हणतो तसं. तर हे आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षर आणि त्याच्यावरती हा शिक्का अनेक इतिहासकारांना बनावट वाटतो. कारण प्रतापसिंह महाराज जे सातारचे आहेत त्यांना ज्यावेळेला डलहौसीच्या आदेशानुसार छत्रपती प्रतापसिंह महाराजांना ज्या पद्धतीनं गादीवरून खाली खेचलं आणि त्यावेळेला अनेक असे पत्र तयार करण्यात आली, शिक्के वापरण्यात आलेले आहेत, ते पूर्णपणे बोगस असल्याचं, बनावट असलेलं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे बनावट शिक्के, बनावट पत्र त्या काळात नक्की झाले असतील असं माझंच नव्हे अनेक इतिहासकारांचं मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, जे काही भेट झाल्याच्या संदर्भामध्ये जे जे काही बोललेलं आहे, लिहिलेलं आहे त्यामध्ये हा शब्द मुळीच नाही. ह्यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. मी आणखी एक शेवटचा रेफरन्स देतो आपल्याला की या बखरीच्या बद्दल सनदेच्या संदर्भामध्ये सेतू माधवराव पगडी म्हणालेले आहेत की ही सनद खोटी आहे, बनावट आहे आणि बोगस आहे. हे सेतू माधवराव पगडी म्हटलेले आहे. गजानन भास्करराव मेहेंदळे सुद्धा म्हणले की ही जी सनद तयार केलेली आहे, जी सांगतायत ती शिवकालीन नाही, शिवाजी महाराजांच्या काळातली नाही. शिवाजी महाराजांचा काळ कुठला तर 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते औरंगजेबाच्या निधनापर्यंत 1707 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला शिवकाल म्हणतात. आणि गजानन भास्करराव मेहेंदळे म्हणतायत की ही जी सनद
रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीच्या संदर्भात जी सनद पुढं केला जातो, जे पत्र पुढं केलं जातं, त्यांचं असं म्हणणं आहे की ते शिवकाळातलं नाहीये. म्हणजे ज्या काळात रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज होते त्या काळातलं हे पत्र नाही, म्हणजे नंतरचं आहे. म्हणजे बनावट आहे, उघडच आहे. पांडुरंग बलकवडे नावाचे रामदास स्वामी किंवा या विचारधारेचे समर्थक असलेले इतिहासाचे अभ्यासक म्हणतात की दोघांना म्हणजे छत्रपतींना रामदासांच्या विषयी आणि रामदास स्वामींना छत्रपतींच्या विषयी आदर होता, पण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. आता हे पांडुरंग बलकवडेंनीच म्हटल्यामुळं आता तरी रामदासी लोक बलकवडेचं ऐकतील आणि रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असं मानतील, अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणखी एक मुद्दा आहे की स्वतः हे बलकवडे म्हणतात की स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या आणि सार्वजनिक जीवनाच्या पटलावर येण्यापूर्वी छत्रपतींचं कर्तृत्व शिखराला पोहोचलेलं होतं. त्यामुळं स्वामी समर्थांचं काहीही कुठलाही पाठिंबा नाही, काही सुतराम संबंध नाहीये, हा एक अतिशय महत्वाचा भाग. इंद्रजित सावंत सुद्धा या सनदेबद्दल हे खोटं आहे असं सांगतात. आणखी एक रेपच सांगेन मी. छत्रपती शाहू महाराज जे कोल्हापूरचे, त्यांनी सुद्धा असं सांगितलंय की रामदास स्वामी तर गुरु नाहीतच, पण छत्रपती शाहू महाराज म्हणतात दादोजी कोंडदेव सुद्धा शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. आणि दादोजी कोंडदेव गुरु आहेत हे म्हणणारे हे म्हणणं म्हणजे ब्राह्मणी कारस्थान आहे असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. असो, या सगळ्या गोष्टीचा अर्थ आपल्या सहज लक्षात येऊ शकतो की रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची हे दोघं जिवंत असेपर्यंत भेटच झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 आणि ते गेलेत 1680. रामदास स्वामी 1608 जन्म आणि गेले 1681. आणि या दोघांची या काळात भेटच झालेली नाही. त्यामुळे गुरु शिष्य होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, रामदासांना ज्यांना मोठं मानायचं आहे त्यांनी रामदास स्वामींना मोठं मानायला हरकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु आहेत असं म्हणणं म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण करणं आहे आणि छत्रपतींचा अवमान आहे. आणि हा अवमान शिवप्रेमी महाराष्ट्र मुळीच सहन करणार नाही आहे. आणखी एक लास्ट एक रेफरन्स देऊन मी थांबणार आहे. 16 जुलै 2018 मध्ये मुंबई हायकोर्टानं एक निकाल दिलेला आहे आणि ते निकाल देताना त्याने निकालपत्रात असं म्हटलेलं आहे की सर्व इतिहास संशोधक व इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर सादर केलेल्या पुराव्यावरून, मी परत सांगतो, हायकोर्ट म्हणतंय निकाल देताना सर्व इतिहास संशोधक व इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर सादर केलेल्या पुराव्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. मुंबईच्या हायकोर्टानंच हा निकाल दिल्यामुळं आता रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो जवळजवळ असणे, काढणे किंवा ते मुद्रित करणं किंवा अशा पद्धतीची भूमिका घेणं हा छत्रपतींचा अवमान आहे, कोर्टाचा अवमान आहे. या गोष्टीचं भान ठेवून आपण हे सगळं मान्य केलं पाहिजे. ज्यांना रामदास स्वामींचा जय जयकार करायचा आहे त्यांनी तो करावा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरुपद त्यांच्याकडे देऊ नये अशी मीही अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. जय शिवराय, जय भारत.